आज मी आणले झाडावरून कच्च्या कैऱ्या। याची आज मस्त सुंदर एक रेसिपी बनवते। व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की आजच करून बघा। मस्त कैऱ्या आहेत बघा। आता ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतरला रेसिपीला सुरुवात करते। एक परडी भरून मिळाल्या कैऱ्या। आता हे कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पुसून पण घेतल्यात। आता याची देठ काढते आणि मी सोलून घेते। कैऱ्या सर्व सोलून घेतल्यात। आता मी छोटे छोटे तुकडे कापून घेते। आणि हा जो बाटा आहे ना, या बाटाचं सर्व घर काढून द्यायचं। काय बोलतात, गरज बोलतात ना। हे बघा, असे मोठे छोटे तुम्हाला जसं वाटेल तसे तुकडे करून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे ना हे सर्व कैऱ्या मी आता असं बारीक बारीक तुकडे करून घेते। किसायचं नाही हा, किसणीवरती तुकडेच करून घ्यायचे। सर्व कैऱ्यांचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले। आता हे कुकर घेतलंय मी, या कुकर मध्ये सर्व कैरीचे तुकडे घेते। तुम्ही आता बघत असाल कुकर भरून कैरीची फोडं झालेली आहेत। मी जरा जास्तच घेतल्या होत्या कैऱ्या। आता जेवढी कैरीची फोडं आहेत ना, त्याप्रमाणे पाणी घालायचं। आता मी हा एक छोटा तांब्या घेतलाय, तो तांब्या एवढा मी पाणी घालते। जास्त घालायचं नाही पाणी। आता हे मी 20-25 हे काळी मिरी घेतले, ती पण घालते। एक अख्खी दालचिनी घालते। दालचिनी घातल्याने काय होतं माहितीये, सुगंध पण छान येतो आणि चव पण जरा छान छान लागते जरा। आणि हे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलंय, तुम्ही काळं मीठ पण घालू शकता। आता मी हे कुकर गॅसवर ठेवते आणि 2 शिट्या करून घेते, जास्त करायचं नाही। दोन शिट्या आपल्या झालेल्या आहेत। आता मी गॅस करते बंद। कुकरला मी 2 शिट्या करून घेतल्या। कुकर थंड व्हायला ठेवलंय, पूर्ण त्याची हवा निघून जाऊ दे। रेसिपी पुढची बघण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर द रॉयल ब्रदर्स 24 या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। रेसिपी आवडली तर आजच करून बघा, घरातील सर्व मंडळींना आवडेल। खास करून लहान मुलांच्या आवडीची रेसिपी आहे ही। आता तुम्ही म्हणाल ही कोणती रेसिपी आहे, नाही ओळखलात? चला मीच तुम्हाला सांगते। आज मी करते कच्च्या कैरीची आंबट आणि गोड आम पापडी। नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया।
माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघताय नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. कुकरची हवा पूर्ण निघाली आहे बघा, कसं मस्त शिजलंय ना. जसं काय खिमट झालंय खिमट. आता ही जी दालचिनी मी टाकली होती म्हणजे सुगंधासाठी आणि चवीसाठी, ती आता मी काढून घेते. तर ही स्टीलची मी कढई घेतली आणि ही जी जाली आहे ही जाली अगदी परफेक्ट बसते ह्या कढईवरती बघा, आहे ना. आता हा जो शिजवलेला कच्च्या कैरीचा गर आहे तो सर्व मी ह्या कढईमध्ये घेते, म्हणजे ह्या जालीमध्ये घेते. तुमच्याकडे जर अशी मोठी जाली नसेल तर चहा घालायची जे स्टीलची गालणी असते, मोठी मोठी पण असते, कोणाकडे छोटी पण असते, तुम्ही ती घेऊन सुद्धा त्याच्या मदतीने तुम्ही हे सर्व असं घालून घेऊ शकता. हे गर हे बघा असं. जर हे मिक्सरला जर वाटायचं असेल तुम्हाला तर काली मिरी आहे ना सर्व काढून घ्यायची. काली मिरी वाटायची नाही, हे फक्त आपल्याला सुगंधासाठी मी घेतलेली आहे. तुम्हाला जर नाही आवडत असेल काली मिरीचा सुगंध तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण दालचिनी मात्र घालायला विसरू नका. खूप छान सुगंध येतो त्याचा आणि चव पण खूप छान लागते. तुम्ही यामध्ये लाल तिखट पण जरासं टाकू शकता. मी काही सुद्धा घेतलेलं नाही, मी असंच प्लेन बनवणार आहे. आता सीझन आहे म्हटल्याच्या नंतर आपल्याला जे मनाला वाटतंय ती आपण डिश बनवायची, म्हणजे रेसिपी बनवायची. कोकणामध्ये असेल तर काय प्रश्नच येत नाही, हवे तेवढे आपल्याला कच्चे आंबे मिळतात. खूप छान रेसिपी आहे ही. व्हिडिओ बघा आणि नक्कीच तुम्ही पण बनवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला काय समजणार. जर आपल्याला वेगवेगळे डिश बनवायचे आहेत, रेसिपी बनवायच्या आहेत, तर व्हिडिओ पूर्ण बघायलाच हवा. चालणीमध्ये मी एक कैरीचं गर जे शिजवलेलं मी ते असं मी चालणीमध्ये चालून घेत होती. तर कढई भरली आणि सर्व जालीमधून वर येत होतं, म्हणूनसाठी मी हे दुसऱ्या वाटक्यामध्ये काढलं ते. आता तुम्ही बघत असाल चोथा बघा कसा झालाय. आता तुम्हाला सांगू याचा सुद्धा उपयोग करायचा आहे आपल्याला. आता हा जो चोथा आहे ना हा टाकायचा नाही, हा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि पितळेची भांडी हांडा कळशी वगैरे घासायला हा खूप उपयोगाला येणार आपल्या. म्हणूनसाठी हा मी टाकणार नाही, एका डब्यामध्ये भरून ठेवते. आणि जे मी कैरी कापताना जे बाटे निघालेत ना ते बाटे सुद्धा मी काय करते ते पण तुम्हाला मी दाखवते. कोणतीही वस्तू ही टाकून द्यायची नाही, पूर्ण पूर्ण त्याचा उपयोग करून घ्यायचा. हा बघा हा प्लास्टिकचा डबा घेतलाय. आता याच्यामध्ये हे मी भरून ठेवते. आता ह्याच्याने आपण पितळेचा हंडा कळशी किंवा देवाचा तामण तांब्या हे घासू शकतो, एकदम छान निघेल चकाचक. आता जो हा गर आहे दुसऱ्या वाटक्यात काढलेला तो मी सर्व यात घेते. वाव किती झालं बघा, कढई भरून झालं बघा, एकदम प्लेन झालं बघा. काय मस्त काय धार पडते बघा. आता ही कढई ठेवते मी गॅसवर. आता यात घालते मी 1 वाटी साखर. आता हे मंद आचेवरतीच असं ढवळत राहायचं. आता खाली करपेल तो कढईला. तुम्ही यात वेलची पण टाकू शकता किंवा लाल मिरची आणि असं मिक्सरमध्ये बारीक भरट करून पण टाकू शकता. मी तसं काहीच टाकणार नाही, कारण का माझे 2 नातू लहान आहेत, उगाच तिखट लागलं तर खाणार नाही, म्हणून मी साधं सिंपल मध्ये बनवते, साधं सोपं. आता यात घालते मी थोडंसं हिंग. एकदा हे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलं ना की पुन्हा याला एक थेंब सुद्धा पाणी लावायचं नाही. ही रेसिपी करण्यासाठी स्टीलचीच कढईचा वापर करायचा. आपल्याला वाटलं की आता खूप टाइम आपण हलवतोय आणि हे गरम झालं असेल तर कसं बघायचं, चमचा बाहेर काढायचा आणि जर त्याला बुडबुड्या आल्या की समजायचं आता हे चांगलं व्यवस्थित गरम झालंय, चांगलं कड आलेलं आहे.
तुम्ही आता बघू शकता, याला बघा मी आता चमचा असं ठेवलाय बघा, कड आलेला तुम्हाला दिसत असेल, हे बघा है ना, हे बघा कड आलाय. आता आपलं हे एकदम कंप्लीट झालंय तयार आमरस. आता हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर ताटामध्ये ओतायचं. मी 20 मिनिटं असंच चमचा ढवळते, आता खाली कढईला लागू दे नको म्हणून. या कुकरमध्ये ज्या मी कैऱ्या शिजवल्या होत्या ना, त्यामध्येच मी आता हे बाटे शिजवते. हे बघा, ह्याला तुम्ही किती 3-4 शिट्या केलात तरी काय हरकत नाही. आमरस थंड होईपर्यंत मी ना कुकरला बाटे 4 शिट्या करून व्यवस्थित शिजवून घेतले. आता कुकरची हवा निघाली. आता मी झाकण उघडते आणि यात घालते मी 1 चमचा मीठ. हे गरम पाणी आहे ना, मीठ चांगलं वितलेल. हे वाडगा घेतलाय आणि त्यावरती ही चालण ठेवली आहे, कारण का ज्या कढईवरती चालण बसते त्या कढईमध्ये मी आमरस शिजवलंय. मग आता या वाडग्यामध्ये ते कुकरचं पाणी सगळं मी ओतून घेते. पाणी सर्व ओतून घेतलं मी. आता हे बाटे आहेत ना, हे चांगले मी असं रस बघा असं करून घेते आणि टाकते कुकरमध्ये. असं हे सर्व काढून घ्यायचं कुस्करून. तुम्ही हे बाटे आहेत ना असं शिजवून त्याचं पन्ह पण करू शकता. ह्याच्यानी ना अशी तांबा पित्तळची भांडी एकदम छान निघतात. तो चोथा पण मी भरून ठेवलाय. आता हे पाणी सुद्धा भरून ठेवणार, म्हणजे आपल्याला पितांबरी आणायची गरजच नाही. हे आपल्याला मस्त वर्षभर टिकणार. ते काय ते म्हणतात ना, आम के आम आणि गुटलियो के दाम, तसं मी काय सुद्धा सोडलं नाही बघा. सर्व सर्व म्हणजे बाट्यापासूनच मी सगळं उपयोग करून घेतलं. पाणी साधारण थंड झालंय. आता ही मी बिस्लरीची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये ना हे पाणी मी भरून घेते. हे बघा, आता हे वर्षभर आम्हाला पुरेल हे पाणी आणि ते चोथा. आहे की ना मस्त आयडिया. ही माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला. आणि तुम्ही सुद्धा असं एकदा करून ठेवा आणि बघा. आतमध्ये खूप गरम होतोय म्हणूनसाठी मी आले अंगणामध्ये. आणि आता हे आमरस काढण्यासाठी हा मी मोठा चमचा घेतलाय बघा पलीसारखा, आणि 3 ताटं घेतले. आता मी बघते की हे आमरस 2 ताटामध्ये राहतंय का. जर नाही राहिलं तर मग ह्या 3ऱ्या ताटामध्ये होतील. कारण का हे आमरस आहे ना, पातळ ओतून काहीच उपयोग नाही, कारण का आपली आमपापडी थोडी जाड झाली पाहिजे. जर तेवढ्यामध्ये नाही राहिलं हे आमरस तर मग 3ऱ्या ताटामध्ये मी ओतते. तोपर्यंत हे ताट अगोदर मी बाजूला ठेवते आणि हे पलीने आमरस ताटामध्ये मी घेते. अगोदर ताटाला मी तेल लावून घेते. ताटाला चांगलं व्यवस्थित तेल लावून घेते. तेल लावल्याने ना आमपापडी चांगली सुटते, म्हणजे चिटकत नाही ताटाला. आता यात घेते मी आमरस. चमच्याने फिरवायचं नाही. आता हे ओतून झालं ना की ताट असं असं हलवायचं बघा. झालं ना परफेक्ट. असं करायचं. मला तर वाटते 2 ताटं नाही 4 ताटं भरतील. मला तर तेच हवंय, कारण का प्रत्येकाला एक एक तरी येऊ दे. जर नाही आलं ना प्रत्येकाला एक एक, तर मग मी काय करणार माहितीये, आम पापडीचे ना छोटे छोटे तुकडे करणार. कसं मस्त झालं. कसं वाटलं तुम्हाला? एकदम परफेक्ट आहे ना. आता ही ताटं आहेत ना मी उन्हात ठेवते. यांनी टेबल ठेवलाय अंगणामध्ये. जर तुम्ही शहरात राहत असाल, खिडकीतून थोडंसं तरी ऊन येत असेल किंवा दरवाजातून थोडंसं तरी ऊन येत असेल, तर तिथेच तुम्ही ठेवा. आणि बाकीचा वेळ असतो तो पंख्याखाली पण तुम्ही हे वाळवू शकता. किंवा तुम्ही जर टेरेस असेल तर टेरेसमध्ये पण मस्त आरामात सुकू शकता. आता इथे कोकण आहे म्हटल्यानंतर काय प्रश्नच नाही, हवी तेवढी जागा. मी अंगणामध्ये यांना सांगितले टेबल ठेवा. आता हे मी ठेवते टेबलावर. चला. हात भाजतोय. एक एक ठेवते.
आता ह्या तिसऱ्या ताटाला पण मी तेल लावून घेते. चार ताटं झाली बघा. कारण का जास्त जर जाड घातलं असतं ना तर ते लवकर सुकलं नसतं, म्हणून जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही, असं मीडियमच घालायचं ते आमरस. कच्च्या कैरीचं आमरस व्यवस्थित शिजवून मी ताटामध्ये पसरवून उन्हामध्ये सुकायला ठेवलं. आता 2 दिवसातच आपली आंबट गोड चटपटीत आम पापडी तयार होईल. तुम्ही कच्च्या कैरीची आम पापडी कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला सांगा. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. आता आपण भेटूया 2 दिवसानंतर आणि मग बघूया की आपली आम पापडी कशी काय तयार झाली आहे. ताटं एवढी गरम झालेत ना. पण आमपापडी छान सुकून आले. 2 दिवस मी उन्हामध्ये मस्त सुकवली आणि 2 दिवसानंतर तुम्ही बघत असाल हे रिझल्ट. पंखेखाली सुकवणं आणि बाहेर कडाक्याच्या उन्हात सुकवणं, तुम्ही त्याचा रिझल्ट बघू शकता. उन्हामध्ये सुकवलेलं खूप छान असतं. छान सुटलंय ते, पण तरी पण मी सुरीच्या मदतीने व्यवस्थित चांगलं सुट्ट करून घेते, नाहीतर आमपापडी आपली मधीच तुटेल नाही. ओ, काय मस्त बघा, एकदम जाड झाली आहे ना, छान. तर दुसरी पण सोडून घेते. किती छान तयार झाली बघा आमपापडी. आवडली का तुम्हाला? चला, आवडली असेल तर आता कैरीचं सीझन सुरू आहे. झटकन कैऱ्या आणा आणि आमपापडी आपल्या घरच्या घरीच तयार करा. एक नंबर. आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते. एका साठचे आणि बाकीचे 60 आहेत ना मी असेच ठेवते. कोणाला कसं आवडतंय माहिती नाही, पण एकाचे तुकडे करून घेते मी. पातळवाला एकदम छान निघालं बघा, कुठे फुटलं नाही काय नाही. आणि जे जाडसर घातलं होतं ना त्याचे जरा साईडच्या कडा जरा असं म्हटलं म्हणजे फुटल्या जरा है ना. आता पिके आंबे येतील. पिके आंब्याचं पण भरपूर साठा घालायला पाहिजे. आता तुम्ही पण घाला, मी पण घालते. चला, आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आता कोकणामध्ये आपल्या घराच्या बाहेर किंवा कुठेतरी असं म्हणजे मार्केटमध्ये असं छोटं छोटं टेबल लावून असं आमपापडी, कोकम सरबत, कोकम असं भरपूर विकायला बसलेले असतात. सेम तसंच आहे बघा, आहे ना मस्त. बघा किती छान घरगुती तयार केलेली आमपापडी. मला खूप आनंद झाला की मी जी केली आमपापडी माझ्या पद्धतीने ती एकदम परफेक्ट झाली. हे बघा मस्त. एक छोटा डब्बा घेतलाय मी. आता या डब्यामध्ये हे सर्व मी आमपापडीचे छोटे तुकडे केलेत ना हे सर्व भरून घेते. आता हे जर माझ्या नातूला असं आवडलं ना खायला, म्हणजे असं मुलं काय करतात असं घेतात आणि अंगणामध्ये खेळत बसतात. तर एक संपली का पुन्हा येतात. मग जर त्याला हे असे तुकडे आवडले तर मग हे बाकीचे पण मी त्याला असे छोटे छोटे तुकडेच करून देईन.
कसं वाटलं, आवडलं ना? कोकणात केलेली कच्च्या कैरीपासून आंबट गोड आम पापडी रेसिपी आवडली तर आजच करून बघा आणि मला कमेंट करा विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.